पितांबरी ॲग्रिकल्चर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एका संस्कृत कवीने असं म्हटलेलं आहे, मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचला. कवी या जगातले 10 चंचल घटक कोणते आहेत हे सांगताना त्यांनी म या शब्दाचा आधार घेतलेला आहे आणि त्या एक म पैकी एक आहे आपली मधमाशी. ही अत्यंत चंचल असा कीटक एका पेटीमध्ये बसवायचा आहे. त्या पेटीला तिची मधमाशीची एक काळजी घ्यायची आहे, तिचं व्यवस्थित संगोपन करायचं आहे आणि त्याला एक व्यावसायिक स्वरूप द्यायचं आहे. हे अत्यंत भगीरथ प्रयत्न असतात आणि हे एका छोट्या गावामध्ये जाऊन मधमाक्षिका पालनाचा एक पायलट प्रकल्प राबवायचा आहे आणि हे सर्व करण्यासाठी मानसिकता मात्र सकारात्मक ठेवायची आहे आणि ही सकारात्मक मानसिकता ठेवलेली आहे पितांबरी कंपनीच्या रवींद्र वामन प्रभुदेसाई सरांनी. आज आपण मधुमक्षिका पालन याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करायला लाभलेले आहेत मधुमक्षिका पालन या विषयाचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री हेमंत कुमार डोंगरे सर. नमस्ते सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. डोंगरे सरांची ओळख करून द्यायची म्हणजे सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी एक राष्ट्रीय स्तरावरची एक संस्था आहे. सर त्या संस्थेमध्ये एक मास्टर ट्रेनर आहेत. आजपर्यंत सरांनी 5000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मधमाशी या विषयाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्या याच कामासाठी बंगलोर असेल किंवा छत्तीसगड असेल त्या जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तसेच वसुंधरा मित्र निसर्ग रक्षक पुरस्कार 2024 हा पुरस्कार त्यांना आत्ताच लाभलेला आहे. मधमाशी याबद्दल अनेक गैरसमज आहेत. आत्ताच आपण रिसेंटली बघितलं सर की शिवनेरी किल्ल्यावरती मधमाशांनी अटॅक केला आणि त्यामध्ये अनेक लोकांचा त्यांनी चावा घेतलेला आहे. तर ह्या मधमाशीबद्दल आपण एकीकडे म्हणतो हा मित्र कीटक आहे आणि एकीकडे ते डंख पण मारत आहे. तर नेमकी मधमाशी कशी आहे? शेतकरी मित्रांनो, मधमाशी ही मित्र कीटक आहे. पहिली गोष्ट, मधमाशी कधी स्वतःहून अटॅक करत नाही आपल्यावर. अच्छा. आणि ती चावत नाही तर ती दंश मारते आणि दंश मारते ती तिच्या शरीरातल्या पाठीमागच्या बाजूला तिचा दंश असतो आणि तो त्या दंशाने ती आपल्याला दंश मारत असते. मग त्याला काटा असतोय, त्या काट्याने ती दंश मारते. प्रथम गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ती कधीही स्वतःहून असा त्रास देत नाही आपल्याला. अच्छा. शिवनेरी किल्ल्यावर जो मध्ये किस्सा झाला आहे अगदी 8 दिवसापूर्वीचा, त्याच्यावरती मी असं म्हटलं होतं की मधमाशांनी दंश मारला तो बेशिस्त पर्यटकांवर, बेशिस्त गर्दीवर मारला. पर्यटकांवर त्यांनी दंश केलेला नाहीये, त्यांनी बेशिस्त गर्दीवरती हल्ला केला होता. आता बेशिस्त गर्दी म्हणजे काय, तर मला तिथे सांगण्यात आलं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून की एका मुलाने त्यांना दगड मारला होता. हो. आणि तो दगड मारल्यामुळे त्या मधमाशांनी त्या व्यक्तीला आणि त्याच्या आसपासच्या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणात दंश केला आणि म्हणून तिथं रेस्क्यू टीम वगैरे सगळं झालेलं आहे. रेस्क्यू करायची पाळी आली. तर नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या मानवनिर्मित चुकांमुळेच आपल्याला मधमाशा दंश करतात आणि मग एकदा दंश केला की आपल्याला त्रास होतो त्याचा. तर माझं नेहमी सांगणं असतं की काही काळजी आपण गड किल्ले किंवा गुहा इत्यादी ठिकाणी जाताना घ्यायची असते, तर ती आपण घेत नाही आणि आपण जंगलात जातो, इतर ठिकाणी जात असतो, तर त्या गेल्यानंतर आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता मधमाशी एक मित्र कीटक आहे म्हणजे नेमकी कोणती भूमिका मधमाशी अदा करत असते? मधमाशी महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मधमाशी परागीभवन करून पिकांचं उत्पन्न वाढवते. अच्छा. फार महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे की मधमाशी ही नेहमी आपण पाळतो किंवा पाळली पाहिजे, ती परागीभवन करून पिकांचं उत्पन्न वाढवण्यासाठीच केलं पाहिजे आपण, पहिली गोष्ट. दुसऱ्या गोष्ट, आपल्याला जे सबसिडी 6 वेगवेगळे घटक मिळतात किंवा प्रॉडक्ट मिळतात त्यांचे, तो आहे पहिला मध, जो सगळ्यांना माहिती आहे. दुसरा आहे परागकण, त्याच्यानंतर आहे वॅक्स, आपलं त्याच्यापासून मेन बरोबर वॅक्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर आहे रॉयल जेली, ती एक मिळते, राजान्य. त्याच्यानंतर मिळतं की आपल्याला त्याचं विष जे आहे ते विष आपण एका शास्त्रीय पद्धतीने काढू शकतो आणि ते आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. आणि शेवटचा प्रॉडक्ट आहे प्रोपोलिस. असे 6 पदार्थ किंवा प्रॉडक्ट आपल्याला मधमाशी देत असते. पण खरा प्रॉडक्ट हा तिचा आपल्याला उत्पन्न वाढवणे, शेतीतलं उत्पन्न वाढवणे, परागीभवन करणे, हे महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. परागीभवनाचे 2 प्रकार आहेत, एक आहे स्वपरागीभवन आणि दुसरं आहे ते म्हणजे परपरागीभवन. तर स्वपरागीभवन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हटलं जातं, जे ठराविकच पिकांमध्ये होतं. उदाहरणार्थ गहू आहे, तांदूळ आहेत किंवा बाजरी आहे, मका आहे, या सगळ्या पिकांमध्ये स्वपरागीभवन होतं.
आणि जे परपरागीभवन ज्याला क्रॉस पॉलिनेशन म्हटलं जातं ते त्याच्यामध्ये तेलबिया पिकं असतील, फळझाडं आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळी जंगली वनस्पती आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फळझाडं आहेत आपली, ही सगळी जी जातात ही सगळ्यांना क्रॉस पॉलिनेशन लागतं. म्हणजे मोस्टली सगळ्या झाडांना आपल्याला काय लागतं, परपरागीभवन लागतं, क्रॉस पॉलिनेशन लागतं, त्याच्याशिवाय अन्न तयार होत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं, बऱ्याच शास्त्रज्ञांनी असं म्हणून ठेवलंय की जर अन्न तयार झालं नाही पृथ्वीवरती तर मानव इथे राहू शकत नाही. म्हणजे मानवाचं अस्तित्व फार थोड्या दिवसांकरता माणसाचं अन्न निर्माण करण्यात मधमाशी एक महत्त्वाचा घटक आहे. आता कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना त्याची तांत्रिक माहिती आपल्याला मिळणं खूप आवश्यक असतं. आता प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण मधुमक्षिका पालन या विषयाच्या तांत्रिक बाजूवरती आपण कसा प्रकाश टाकू शकतो? तांत्रिक बाजू म्हणजे प्रशिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला प्रशिक्षण नसेल तर तुम्ही मधमाशा पाळू शकत नाही, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर प्रशिक्षणामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा कशा हाताळाव्यात, त्या कशा पाळाव्यात याची सगळी माहिती मिळते आणि ते केलं पाहिजे स्वतः तुम्ही. जर तुम्ही ते केलं नाही तर तुमच्या मनामध्ये एक प्रकारची भीती राहते आणि ती भीतीच तुम्हाला खूप त्या मधमाशी दंश करण्यासाठी पूरक असते असं मी म्हणेन. कारण काय होतं, मनामध्ये जर भीती असेल तुमच्या तर मधमाशी येऊन तुमच्या अंगावर दंश करणारच, आणि जर मनामध्ये भीती नसेल तर मधमाशा कधी दंश करत नाही. म्हणजे ते करण्यासाठी तुमच्या मनातली भीती गेली पाहिजे असं मी म्हणेन. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र राज्य आपलं हे मधाच्या उत्पन्नामध्ये अतिशय नगण्य मध उत्पादन आपण करतो, 1.38% फक्त. अरे बापरे, काहीच नाही मग. हो, म्हणजे जर आपण उत्तर भारतातल्या राज्यांचा विचार केला तर ते 70% करतात आणि आपण 1% पण 1 ते 1.5% जेमजेम करतो. म्हणजे हे खूप मागासलेपणाचं लक्षण आहे असं. तर ते वाढवलं पाहिजे आपण. आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार केला आपण तर 4 लाख हेक्टर फुलोरा आहे. हो, तर 4 लाख हेक्टर फुलोऱ्यावर आपण जर मधमाशी पालन केलं तर जवळपास 2 लाख टन एवढं मध उत्पादन आपण करू शकतो. एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे आणि त्याची गरज आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की तरुण शेतकऱ्यांनी याच्यामध्ये येणं आणि मधमाशी पालन करून मधाचं उत्पन्न वाढवणं आणि पर्यायाने आपल्या पिकांचं उत्पन्न वाढवणं ही फार गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता आपण जेव्हा पेटी मधमाशीची विकत घेतो तेव्हा एक साधारणपणे त्या पेटीचं दैनंदिन आपल्याला व्यवस्थापन करायला लागणार. तर ते आपण कसं करायचं, आपण ते प्रशिक्षणात काय त्यामध्ये सांगतो? आता प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या आपले हंगाम आहेत. 3 हंगाम आपल्या भारतात आहेत. एक आहे पावसाळा, दुसरा आहे हिवाळा, तिसरा आहे उन्हाळा. तर काय होतं की जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये मधमाशाच्या पेट्या असतात आपल्या, त्यावेळेस त्या पावसाळ्यामध्ये वरून पाऊस पडत असतो. त्यावेळेस त्या पावसाच्या प्रदेशामध्ये आपण जर पेट्या मधमाशी पालन करायचं म्हटलं तर प्रथमतः आपल्याकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की मधमाशीची पेटी कधी भिजता कामा नये, पावसाचं पाणी त्या डायरेक्ट कधी लागता कामा नये, ती काळजी घेतली पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये पिकांची किंवा फुलांची उपलब्धता. मी नेहमी सांगत असतो की फुलांची उपलब्धता असल्याशिवाय मधमाशी पालन करू नका. मधमाशी पालन हे फुलांच्यावरतीच अवलंबून आहे. मग जेव्हा फुलं भरपूर असतील तुमच्याकडे तेव्हा मात्र तुम्ही म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये असं माझं मत, प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्याकडे भरपूर फुलं असली पाहिजे. कारण जी मधमाशीला योग्य ती फुलं आहेत ती 365 दिवस मिळतील कशी, हे काम शेतकऱ्याने किंवा मधुमक्षिका पालन करणाऱ्या व्यक्तीने केलं पाहिजे असं माझी स्पष्ट धारणा आहे. आणि याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये साधी अगदी मोहरी असेल किंवा सूर्यफूल असेल किंवा तीळ असेल किंवा तुम्हाला सांगतो अजून गाजर असेल किंवा तुम्हाला सांगतो अजून ओवा असेल, शेपू असेल, मेथी असेल, हे सगळ्या गोष्टी फुलं येईपर्यंत तुमच्या शेतामध्ये येणं गरजेची गोष्ट आहे. अच्छा, तर ते काम करणं गरजेची गोष्ट आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही ही लावता फुलं त्यावेळेला होतं काय, तुमच्या शेतामध्ये भरपूर फुलं असतील तर मधमाशा तुमच्याकडे टिकतात. आणि मधमाशांना रोज फुलं उपलब्ध नसतील तर होतं काय की आता दैनंदिन जेव्हा व्यवस्थापन ह्या गोष्टीवरती बोलतो आपण त्यावेळेला आपल्याकडे मधमाशी पालन करताना फुलं नसतात पण मधमाशी पालन करायला जातो आणि काय होतं, मधमाशाची संख्या कमी होते. आणि मधमाशी संख्या कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मेन किडा आहे तो मेन किडा येतो किंवा बाकीचे शत्रू पण अटॅक करतात, बाकीचे रोग पण अटॅक करतात असेल आणि सरडा असतील, पाली असतील, हे सगळे कधी करतात जेव्हा तुमची कॉलनी स्ट्रॉंग नसेल तेव्हा. त्यासाठी तुमच्याकडे फुलं भरपूर असणं गरजेचं आहे असं म्हणेल मी. हिवाळ्यामध्ये सुद्धा तुमच्या शेतामध्ये भरपूर प्रकारची फुलं लावा आणि उन्हाळ्यामध्ये पण लावा.
आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा फुलं लावताना मोहरीसारखं पीक असेल किंवा सूर्यफुलासारखं पीक हे कमी पाण्यावर येणार आहे, परंतु ते तुम्हाला मधमाशी पालनासाठी उत्कृष्ट पीक आहे. अच्छा, बरं. असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळे आपण एक काम केलं पाहिजे, नेहमी मधमाशी पालन करताना फुलांची उपलब्धता मधमाशांसाठी ठेवणे करणे ही फार गरजेची गोष्ट आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आता आपण दैनंदिन व्यवस्थापन जेव्हा म्हणतो, आता एका पेटीमध्ये आपण मधमाशी ठेवलेल्या आहे, त्या पेटीतल्या माशा त्यांच्या मालकाला ओळखतात का हो? हां, अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता मधमाशी पालन करताना आपल्याकडे जर मधमाशा आपल्याकडं आहेत, समजा माझ्याकडे पण काही पेटी आहेत, तर मला त्या मधमाशा ओळखतात. अच्छा, ओळखतात. अगदी सकाळी जर मी गेलो तर माझ्या सकाळी त्या खांद्यावर बसतात, चेहऱ्यावर बसतात, पण दंश करत नाहीत. म्हणजे हे कधी होतं, हे आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो. त्यांचा आवाज आपल्याला कळला पाहिजे, आपला आवाज त्यांना कळला पाहिजे. आणि हे कधी होतं, हे कधी तर रोज त्यांच्याकडे गेल्याशिवाय होत नाही किंवा त्यांच्याकडे पाहिल्याशिवाय होत नाही. ती गोष्ट करणं गरजेची आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मग शेतकरी माझे जे आता बरेचसे शेतकरी जे तयार झालेले आहेत, मधुमक्षी पालन करतायत, ते सकाळी शेतामध्ये जातात त्यावेळेस त्या मधमाशा त्यांच्या चेहऱ्यावर बसतात, अंगावर बसतात, पण त्यांना दोष करत नाही. मग ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपली. फार चांगली माहिती सांगताय आपण. आणि तो आमचा इंटरेस्ट आता वाढायला लागलेला आहे. बरं. तर आता म्हणजे मधुमक्षिका पालन करताना मग आपण जेव्हा नैसर्गिक समस्या म्हणतो किंवा मानवनिर्मित समस्या म्हणतो, तर ह्या नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या समस्या असतात आणि आपण त्याचं निराकरण कशा सोबत करू शकतो? आता ह्या प्रश्नामध्ये कसं आहे माहिती का, की मी तुम्हाला मधमाशांच्या पोळ्याची रचना सांगतो प्रथम, म्हणजे मग लक्षात येईल तुम्हाला की मधमाशीच्या पोळ्यामध्ये एक राणी माशी असते आणि साधारणपणे एका बॉक्समध्ये 25,000 ते 30,000 कामकरी माशा असतात. अच्छा, 25,000 ते 30 कामकरी माशा सुद्धा अतिशय शिस्तबद्ध काम करत असतात. एका ठराविक दिवसाची मधमाशीचं जे काम आहे ते काम दुसरी मधमाशी करत नाही, त्याच मधमाशा करत असतात. उदाहरणार्थ मी असं म्हणेल की साधारणपणे ऑन ॲन ॲव्हरेज जेव्हा एक कामकरी माशी बाहेर पडते 24व्या दिवशी, आता 24व्या दिवसाच्या अगोदर सांगतो की राणी माशी जी एक असते ती काय करते, अंडी घालते. बरोबर. ती अंड्यातून आळी येते, आळीचा कोश होतो आणि कोशामधून पूर्ण वाढलेली कामकरी माशी बाहेर पडते. तर जेव्हा ही कामकरी माशी 24व्या दिवशी बाहेर पडते, तिला आपण 0 दिवस म्हटलं, तर त्या पुढच्या 60 दिवसापर्यंत त्यांचा किंवा 42 ते 60 दिवस त्यांचं लाईफ असतं. बरोबर, आयुष्य असतं. ह्या लाईफमध्ये त्या काम काय करतात, त्यांचं प्रत्येकाचं दिवसाचं वेगवेगळं काम आहे. पहिले 4 दिवस ज्यांना म्हणतो क्लीनर्स बी त्यांना म्हटलं जातं, त्या स्वच्छता करतात, पोळ्याची स्वच्छता करायचं काम करतात आणि खात राहतात. ते परागकण आणि मध यांचं मिश्रण असतं, ते खात राहतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्यांना नर्स बीज म्हटलं जातं. नर्स बीजला काम असतं की जी राणी माशी असते त्या राणी माशीला रॉयल जेली पदार्थ खाऊ घालायचा असतो. जगामधला सर्वात चांगला आणि सर्वात न्यूट्रिशियस पदार्थ असेल तो रॉयल जेली, ते राणी माशी त्याला खाऊ घालायचं काम त्या नर्स बीज करतात. त्याच्यानंतर 9 दिवसानंतर 10 दिवसापासून 16 दिवसापर्यंत बिल्डर बीज असतात. त्या बिल्डर बीज ह्या पोळं बांधत असतात. पोळं बांधण्यासाठी त्यांना लागतं मेन. ते मेन त्यांच्या शरीरात पाझरतं आणि ते पाझरलेल्या मेनातून ते घेतात तोंडामध्ये आणि तोंडाच्या साह्याने ते पोळं बांधतात. आणि म्हणून मधमाशीला बेस्ट इंजिनियर ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. बरोबर. ओके, सगळ्यात बेस्ट म्हणजे इतकं सुंदर काम असतं त्यांचं. त्या 6 दिवसातच त्या पोळं बांधतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्या स्टोअर मॅनेजर बीज काम करतात. स्टोअर मॅनेजर बीज असं असतं की ज्या बाकीचं सगळं जे हायू मॅनेजमेंट असतं ते करत असतात. म्हणजे अगदी टेम्परेचर मेंटेन करणं, आणि टेम्परेचर नेहमी 35 डिग्रीच असतं. पोळ्यामधलं तापमान नेहमी 35 डिग्री असतं. म्हणजे आपल्याकडे 10 डिग्री सेल्सिअस तापमान असू द्या किंवा बाहेरचं टेम्परेचर 50 डिग्री होऊ द्या, पण पोळ्यातलं तापमान नेहमी 35 डिग्री असतं. तर ते करण्याचं काम त्या मधमाशा त्या स्टोअर मॅनेजर बीज आहेत त्या करत असतात. त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस असतात ते म्हणजे गार्ड बीज असतात, त्या ज्याला सुरक्षा रक्षक मधमाशा म्हटलं जातं, जे अटॅक करतात आपल्यावर. म्हणजे कोणत्याही प्राण्यावरती आपल्या अंगावरती जेव्हा अटॅक होतो त्यावेळेस त्या 2 दिवसाच्या मधमाशा असतात. त्याच्यानंतर पुढे 21 दिवसानंतर त्यांना पुढचे जे फोरेजर बीज असतात त्या फुलांवर जातात. फुलांवर जाऊन परागीभवन करतात. परागीभवन केल्यानंतर राहिलेले परागकण आणि तोंडामध्ये फुलाला न त्रास देता किंवा कुठलाही अपाय न करता त्यांच्या ते मधमाशीचे जे तोंड असतं त्या तोंडामधून ते म्हणजे एक प्रकारचं इंजेक्शन असतं, म्हणूया आपण त्याला, इंजेक्शनची सुई असते तशा प्रकारचं तोंड असतं. तर ती काय करते, त्याच्यावर ते खुपसते, तिथला
जो मकरंद आहे ज्याला नेक्टर म्हटलं जातं ते घेते तोंडामध्ये आणि तो नेक्टर घेऊन ती परत येत असते आणि परागकण पण पायात घेऊन येत असते. म्हणजे परागीभवन करणं पहिलं काम आणि नेक्टर आणणं किंवा परागकण आणणं हे दुसरं काम असतं. अच्छा. म्हणजे जाताना 2 कामं करायची असतात त्यांना. त्याच्यानंतर ती नेक्टर जे आणलं जातं त्या नेक्टरचं रूपांतर त्या मधाच्या थेंबात करतात. हो. आणि एक थेंब मध तयार व्हायला साधारणपणे 12 ते 13 मधमाशांची गरज असते. अच्छा. 1 चमचा मध तयार व्हायला 1 चमचा. आपण जे खातो फटकनी 1 चमचा तर 1 चमचा मध तयार व्हायला साधारणपणे 12 ते 13 मधमाशा 8 दिवस खापतात. अरे बाप. त्याच्यानंतर 1 मध तयार होतं 1 चमचा मध तयार होतं. तर हे एवढं सगळं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे साधारणपणे 36 दिवसापर्यंत ते काम करतात आणि 37 दिवसापासून पुढे 42 दिवसापर्यंत साधारणपणे त्यांना जे म्हटलं सर्च बीज म्हटलं जातं. सकाळी त्या बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर फुलं शोधतात आणि फुलं शोधून ते आल्यानंतर त्या फुलांचं अंतर आणि दिशा असं दोन्ही ह्या फोरेजर बीजला सांगतात. त्या म्हणजे आतल्या पेटीतल्या माणसांना ते सांगतात की कोणत्या दिशेला फुलं आहेत किती अंतरावर फुलं आहेत आणि ते डान्स करून सांगतात. त्याला वॅगल डान्स म्हटलं जातं. अरे बाप. तो वॅगल डान्स नाचतात सुद्धा. नाचतात. हो हो. अतिशय सुंदर नाचतात त्या नाचण्याचं जे त्यांचं कौशल्य असतं ते कार्ल व्हॉन फ्रिश नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं म्हणून त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. हो हो. अच्छा. ओके. तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे की ज्या सर्च बीज परत येतात त्या कार्ल व्हॉन फ्रिशचे जे असं शोधलं की त्या सांगतात की इतक्या पूर्व दिशेला की पश्चिम दिशेला कोणत्या अंतरावर दिशेला किती अंतरावरती आणि किती फुलं उपलब्ध आहे. मग त्यानुसार बाकीच्या सर्च बीज म्हणजे फोरेजर बी असतात त्या दिवसभर काम करत असतात. असं सगळं काम करत असताना आपल्याला की महत्वाचं हे सगळं आपण लक्षात घेतो पूर्णपणे त्यांचं जीवनमान लक्षात घेतो तर खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडे. जिद्द चिकाटी आणि त्यांचं ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर दिवसाला एकाच फुलातून परागकण आणायचे इतर फुलांवर जायचं नाही. अच्छा. कारण का परागीभवन करताना त्यांना एका फुलातले परागकण घेतले एका झाडाचे परागकण घेऊन दुसऱ्या झाडावर टाकले तर चालणार नाही. त्याच झाडावर टाकले पाहिजे. समजा शेवग्याचे परागकण घेतले तर शेवग्यावर टाकले पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला तसं एक ते फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. तर तुमचा जो प्रश्न होता आता नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या. आता मानवनिर्मित समस्या कधी असतात. मानवनिर्मित समस्या आपण स्वतःच तयार करतो. उदाहरणार्थ आपण पेटी हलवतो एकमेकांची. दिवसाला पेटी कधी हलवायची नसते. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. अतिशय म्हणजे कधीच नाही हलवायची. ती रात्रीचीच हलवायची असते. संध्याकाळी 7:30-8च्या नंतरच ती पेटी हलवायची असते. तो पहाटेपर्यंत. कारण सकाळी फटकलं म्हणजे दिवस उजळल्याच्या आधी की मधमाशा कामाला लागतात तर त्या दिवसभर संध्याकाळी अंधार पडेपर्यंत काम करत असतात. तर हे आपण थोडंसं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या कधीही स्वतःहून दंश करायला जात नाहीत मानवाला. जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाही तोपर्यंत कधीही दंश करत नाहीत. तर ही एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आपण फवारणी करतो. कीटकनाशकांचा नेमका काय दुष्परिणाम होतो. कीटकनाशकांचा दुष्परिणाम असा होतो की कीटकनाशके जी असतात त्यातल्या त्यात निओनिकोटिनाइड्स पेस्टिसाइड्स ज्यांना म्हटलं जातं ती पेस्टिसाइड्स मधमाशांच्या जी मज्जा संस्था असते त्याच्यावरती इफेक्ट करतात. आणि होतं काय तर मधमाशा आपलं घर किंवा आपलं पोळचं जी जायचं जी मार्ग असतो तो मार्ग विसरतात. मतिमंद होतात म्हणजे मार्गच विसरतात. त्या आपल्याला एखाद्या ह्या फुलापासून तर त्या पोळ्यापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो विसरतात आणि तिथंच मरून पडतात. तर हे सगळ्यात घातक आहे. आणि म्हणून दिवसेंदिवस मधमाशा कमी होत चालल्या. अमेरिकेमध्ये 1950 साली 4.7 मिलियन एवढी कॉलनीज होत्या ज्या 2010 साली 2 मिलियन राहिलेले आहेत. एवढ्या कमी झाल्या आहेत. आणि त्याची कारण म्हणजे केवळ पेस्टिसाइड्स आणि विडीसाइड्स वापरणं आहे. अरे बाप. पेस्टिसाइड्समुळे होतं काय की आपल्या ज्या मधमाशा असतात त्या फुलापासून परत पोळ्यापर्यंत किंवा पेटीपर्यंत जाण्याचा मार्ग जो असतो तो विसरतात. आणि त्या विसरल्यानंतर होतो काय आपल्याला प्रॉब्लेम की त्या जागेवर मारतात आणि तिथंच त्याच्यानंतर त्यांच्या मज्जासंस्थेवर परिणाम होत असतो आणि त्या मरतात. तर ते काळजी घेतली पाहिजे. आपण कीटकनाशक वापरायचे असतील तर मधमाशांच्या पेट्यांची जे दार असतं किंवा गेट असतं ते बंद करून ठेवलं पाहिजे आपण. जर ते बंद करून ठेवलं आणि 2 दिवस ते आतमध्ये राहिलं तरी काही फरक पडत नाही. मध हा त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी केलेला पदार्थ आहे, आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी नाही. अच्छा. ते एक महत्वाची लक्षात ठेवायचं.
आणि आपण जेव्हा आता आमच्यासारखे मतपाळ जे आहेत, हे मतपाळ काय करतो, आम्ही 100% मत कधीच काढत नाही. आम्ही साधारण 60%च मत काढतो, 40% त्यांच्यासाठी रिझर्व ठेवतो. कारण काय असतं, मधमाशींनी जे मत त्यांनी त्यांच्यासाठी तयार केले त्याच्यावरतीच त्या उपजीविका करत असतात. मध आणि जे परागकण घेऊन येतात, जे फोरिजर बीज परागकण आणतात, त्याचं मिश्रण करून खायला घातलं जातं आणि त्याच्यापासून आळीला खायला घातलं जातं. आणि आळी ही जी खायला म्हणजे आळीला खायला दिलं जातं, ती आळीचं रूपांतर पुढे जाऊन कामकरी माशीत होणार असतं. पितांबरी कंपनी, तळवडे ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आता तळवडे हे गाव मधाचं गाव म्हणून घोषित व्हायची आता प्रक्रिया चालू झालेली आहे. तर नेमकं या मधाचं गाव घोषित होण्यामुळे तळवडे गावाचा काय फायदा होणार आहे? तळवडे गावामध्ये जे शेतकरी आहेत किंवा मधमाशी पालक होऊ इच्छितात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मध, वेगवेगळ्या हंगामातलं मध आणि वेगवेगळ्या फुलांवरचं मध, असं दोन्ही त्यांना विकता येऊ शकेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपली थेरपी म्हणजे मधमाशी चावून द्यायची थेरपी खूप मोठ्या प्रमाणात सध्या पुढे आलेली आहे. आणि त्याचा खूप फायदा शेतकऱ्यांना, म्हणजे जे त्यांना वेगवेगळे रोग होतात, उदाहरणार्थ संधिवात असेल किंवा कॅन्सरवरती सुद्धा फाईट करण्याची ताकद मधमाशीच्या विषात आहे. बापरे. हो, खूप मोठं संशोधन सध्या चालू आहे. आपले वेगवेगळ्या ठिकाणी आज मी तिला मधमाशी चावून द्यायच्या थेरपीज होत चाललेल्या आहे. म्हणजे आपण मधमाशी अंगावर चावून घ्यायचं. अरे बा. आपल्या ठिकाणी आपल्याला जिथे वेगवेगळे रोग झालेले आहेत, तर तिथे आपण मधमाशी चावून घेतो, त्याला अपी थेरपी म्हणतात. बरं. तर ती अपी थेरपी एक मोठं सध्या होत घातले आणि ती होणार आहे लवकरच. मग ते एक आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे जर शेतकऱ्यांनी मधमाशा पाळल्या तर त्यांना त्याच्यापासून पण इन्कम होऊ शकेल. त्याच्यानंतर वेगवेगळे मधात, मी सांगितलं मगाशी की उत्पन्न तर वाढणारच आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार, परपरागीमुळे उत्पन्न वाढणार आहे. परंतु त्यापासून मध, जे 6 पदार्थ मी सांगतोय, एक तर मध आहे, दुसरं आहे वॅक्स मेन, तिसरं आहे ते म्हणजे परागकण, चौथं आहे ते विष, रॉयल जेली आणि प्रोपोलिस. हे पदार्थ सुद्धा शेतकरी आज मितीला खूप डिमांड त्यांना आहे, तर ते विकू शकतात आणि त्याच्यापासून पण शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. तर असे सगळे फायदे तळवडे गावातील शेतकऱ्यांना होऊ शकतात जर तुम्ही याच्यामध्ये झालात तर. आता याच्यामध्ये सुद्धा तळवडे गावाच्या जे हे ग्रामपंचायत आहे त्यांना वेगवेगळ्या स्कीम्स लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ त्यांना मध प्रोसेसिंग युनिट मिळू शकतो. त्याच्यानंतर मध विक्री करण्यासाठी त्या गावामध्ये सेंटर मिळू शकतो. ते सगळे आज मितीला जे महाराष्ट्र राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मधाचं गाव विकसित करण्याचा संकल्प आमच्या जे ग्रामोद्योग महामंडळ आहे, रवींद्र साठे सर आहेत, त्यांच्या मार्फत करतोय. तर तो एक खूप फायदा होऊ शकेल. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये मांगर झालं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाटगाव आहे, तशा प्रकारचं तळवडे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं मधाचं गाव होईल असं मला वाटते. आणि त्याच्यापासून खूप सारे त्यांना फायदे मिळू शकतात. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतोय की आम्ही मागच्या वर्षी जो एक पायलट प्रकल्प राबवलेला होता तळवडे या गावामध्ये, आम्ही 25 पेट्यांच्या माध्यमातून आम्ही मधुमक्षिका पालन तिथे केलं आणि आम्हाला मागच्या वर्षी 10 किलोच्या आसपास आम्हाला तिथे मध पण मिळाला. हे आजपर्यंतच्या इतिहासात तळवड्यामध्ये अशा स्वरूपात कोणी काम केलेलं नव्हतं. सकारात्मक, आपण म्हणजे मागातपासून मोठे सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता. तर स्वतः रवींद्र प्रभुदेसाई सरांनी एक लीड त्याच्यामध्ये घेतलेलं होतं आणि आम्हाला त्यांनी पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जो 10 किलो मध आपण गोळा केलेला आहे त्याच्यातला हा मध आपण लोकांना दाखवू शकतो. पितांबरी रुचियाना हनी असं आपण दाखवू शकतो. हा जो मध काढला होता हा एका ठराविक सीझन मधला काढला होता. बरोबर. असा वर्षभर जर मध काढला आपण पावसाळा सोडून हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये, तर हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये सगळं वेगवेगळी झाडं फुलांवर येत असतात. त्याचा पर्टिक्युलर याचा मध आपण विकू शकतो बाजारात. उदाहरणार्थ रिठा, रिठाची जर झाडं आहेत आपल्या भागात खूप आहेत, तर ती रिठ्याचा जर आपण त्यावेळेला फ्लॉवरिंगच्या वेळेला जर तो पेट्या तिथं ठेवल्या तर तो रिठ्याचा मध निघेल, तर रिठ्याच्या मधाला खूप डिमांड असेल. तसंच उन्हाळ्यामध्ये अर्जुन आहे, वेगवेगळे साल आहे, तर वेगवेगळ्या झाडं जी किंजळ आहे, बरीचशी झाडं फुलावर येत असतात. तर त्यावेळेस सुद्धा मध हा त्या जंगली मध
किंवा जंगलचं वेगवेगळे मध असं आपण त्यांना नाव देऊन त्यांना विकू शकतो. म्हणजे वनौषधी असतात, पुष्पौषधी असतात, त्याच्यातनं जो मध निघतो तो सेंद्रिय असतो आणि तो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. आता त्यावेळी आता हे आपलं एक यशस्वी मधाचं गाव आणि आपल्याला कृषी पर्यटन केंद्र आपण करणार आहात, तर हे करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, तुला काय वाटतं? अंमलबजावणी काही गोष्टींची आहे. प्रथम गोष्ट की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बॉक्सेस दिले पाहिजेत आपण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे शेतकऱ्यांना आपण अवेअरनेस वाढवला पाहिजे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं अवेअरनेस आहे. अवेअरनेस वाढला म्हणजे मग शेतकरी पेट्या घेतील, मग यापासून मध मिळेल आणि तो मध आपण पुढे जाऊन त्याचं मार्केटमध्ये रूपांतरित करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्यांना वेगवेगळे बियाणं असेल किंवा जी फुलांची बियाणं असते ती उपलब्ध करून दिली पाहिजेत आपण, किंवा झाडं उपलब्ध करून दिली पाहिजेत लागवडीसाठी. मग ती लागवड केल्यानंतरच त्याच्यापासून त्यांना मधमाशी पालन करणं सोपं जाणार आहे. तर ती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट की मधमाशांसाठी जी आवश्यक गोष्ट असतात, आता मधमाशांना आवश्यक गोष्ट काय असते की फुलं आणि पाणी, बरोबर. तर ही फुलं आणि पाणी आणि त्यांची जी निगा राखणं असतं, निगा राखणं म्हणजे पेट्यांची निगा राखणं असतं. तर पेट्यांची निगा राखण्यासाठी त्यांना महत्त्वाचं म्हणजे ज्ञान, नॉलेज, ते नॉलेज देणं गरजेचं आहे. आणि ती काम करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रशिक्षण देणं फार गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. अच्छा, मी आता आपण मगाशी उल्लेख केला की अवेअरनेस संदर्भात मला सांगायला आनंद वाटतोय की आपण जानेवारी महिन्यामध्ये मधुमक्षिका जागरासाठी आपण एक पदयात्रा काढली होती आणि त्यामुळे आपल्या तळवडे आणि या पंचक्रोशीतल्या गावांमधल्या विद्यार्थ्यांनी त्या गायच्यात पदयात्रेमध्ये सहभाग घेतला आणि अतिशय यशस्वी स्वरूपाची पदयात्रा आपण त्या दिवशी काढलेली होती. त्यानंतर एक प्रशिक्षणाचा आपण कार्यक्रम राबवला. अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला त्या प्रशिक्षण कार्यक्रमात मिळालेला आहे. आणि आता तळवडे हे यशस्वी मधाचं गाव आणि पितांबरी ॲग्रो टुरिझमचं एक चांगलं पर्यटन केंद्र व्हावं या दृष्टीने आपण खूप चांगल्या आता उपाययोजना पितांबरी कंपनीच्या माध्यमातून इथे करत आहोत. आपले जे या माध्यमातून जे कोणी पर्यटक असतील त्यांना आम्ही आता आग्रहाचं निमंत्रण देतो की एकदा तळवड्यामध्ये या. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की मधाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण त्याचं विक्री व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की मधाला भाव मिळावा असा हा तुमचा प्रश्न आहे. मधाला भाव कधी मिळेल, पहिली गोष्ट की त्याची प्युरिटी. मधाची प्युरिटी जर असेल तर मधाला भाव 100% आहे. बाजारात काही त्याच्यामध्ये हे नाही. हे ओळखायचं कसं शुद्ध आहे की अशुद्ध? आता त्याच्यामध्ये काही साध्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, जर शुद्ध मध घेतला आपण एका ग्लासमध्ये टाकला, ग्लासमध्ये पाणी, एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, ओके, आणि तो शुद्ध मध त्याच्यात टाकला तर तो त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याला म्हटलं जातं, ती जास्त असल्यामुळे काय होतं, तो डायरेक्ट तळाशी जाऊन बसतो. अच्छा, ती एक गोष्ट आहे. आणि जर तो डुप्लिकेट असेल तर तो काय होतं, पृष्ठभागावरतीच पाण्याच्या लगेच त्याच्यामध्ये फसफस फेस होतो. अरे बाप. आणि तो फेस लगेच दिसून येतो, त्याला वास येतोय. तर तो एक मोठा शुद्ध मध आणि अशुद्ध मध ओळखायची आहे. त्याच्यानंतर जर शुद्ध मध आपल्या अंगावर टाकला, कपड्यावर टाकला, तर शुद्ध मध कधी तो याच्यामध्ये अंगामध्ये कपड्यावरती आतमध्ये शोषला जात नाही, तो काय होतो, खाली पडतो. अच्छा, हो. म्हणजे आपण पॅन्टवर टाकलं तर पॅन्टून खाली गळगळून खाली जाईल, ॲब्झॉर्ब केला जाणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट आहे की जर शुद्ध मध तुम्ही घेतला तर तो कधी जळत नाही, अशुद्ध मध जळतो. अच्छा, ती एक महत्वाची आहे. आणि बाकीच्या मग त्याच्यामध्ये काही सायंटिफिक गोष्टी आहेत, डेस्टोज किती, लेव्हलोज किती आहे, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट किती आहे, त्या सगळ्या पाहण्यासाठी आपल्याला काही टेस्ट त्या क्रमप्रभाव आहे करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मार्ग नाही. 100% नैसर्गिक आणि शुद्ध स्वरूपातनं हा आपण मध बनवलेला आहे. तर या माध्यमातून आपण आता एक टप्पे आपण पार करत, आता तळवडे मधाचं गाव असेल किंवा पितांबरीच्या प्रोडक्ट रेंजमध्ये आपण एक नवीन प्रोडक्ट ॲड करणं असेल, या माध्यमातून आपण चांगली आपण पावलं उचलत आहोत. ग्रेट. तर या संदर्भामध्ये मी आता थोडंसं त्याच्यामध्ये इन्क्लूड असं करतो की मध जो असतो, मध वेगवेगळ्या फुलांपासून तयार होतो. मी तुम्हाला सांगितलं की फुलांमधला मकरंद जो असतो तो मकरंद मधमाशी घेते आणि मध तयार करते. जेव्हा पिवळ्या फुलांपासून जर त्यांनी मकरंद घेतला तर त्या मधाचं क्रिस्टलायझेशन म्हणजे स्फटिकीकरण हे लवकर होतं. बरोबर. आणि भारतामधल्या लोकांना माझं आता सांगणं ह्या माध्यमातून
की तुम्ही स्फटिक झालेलं मध खायला सुरुवात करा. काय होतंय, भारतामध्ये जे मोहरीचं मध आहे किंवा सूर्यफुलाचं मध आहे हे जवळपास 80% मध हे एक्सपोर्ट होत आहे, बाहेरच्या देशात जाते आणि त्याला सेठ हानी नावाने ते विकलं जातं. अच्छा. सेठ हानी ह्या असा प्रॉडक्ट आहे की तो आपण ब्रेडला लावून किंवा चपातीला लावून खातो. आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये जर विचार केला आपण तर होतं काय, तर युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्याला आपल्या सेठ हानीला खूप डिमांड आहे, प्रचंड डिमांड आहे. तिकडं ते जास्त दराने विकलं जातं, आपल्याकडून अतिशय कमी किमतीला ते घेतलं जातं. आपल्याकडच्या ग्राहकांना माहीत नसल्यामुळं आपल्याला वाटतं की तो मध डुप्लिकेट आहे. समजा आपण ही बाटली बघितली तर कालांतराने खालच्या भागामध्ये याच्यात स्फटिक तयार होणारच आहे आणि ते शुद्धता हे आपण मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. नाही आपल्याला वाटतं की खाली जर समजा साखर साडली तर तो डुप्लिकेट मध्ये नाही, तो डुप्लिकेट नसतो. काय होतं मी तुम्हाला सांगतो की लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज नावाचे 2 घटक असतात. लॅव्हिलोज असतात 37%, डेक्स्ट्रोज असतं 34%. ह्या लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोजचं प्रमाण जे असतं हे थोडंफार बदलतं. हे कशावरती ठरलेलं आहे, फुलांच्या नेक्टरवर, मकरंदावर. मकरंदामध्ये जे आहे तेच येतात, रंग पण तोच आहे. म्हणजे रंग हा डेक्स्ट्रोज किंवा सॉरी जे आपलं जे नेक्टर आहे त्या नेक्टरचाच रंग मधाला येतो. आणि जे लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज आहे, लॅव्हिलोज आणि डेक्स्ट्रोज सुद्धा जेवढ्या प्रमाणात कमी जास्त होईल तेवढ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला त्याचं हे होणार आहे. त्याच्यामुळे होतंय काय, तर डेक्स्ट्रोज कमी असेल लॅव्हिलोजपेक्षा तर स्फटिक लवकर होतात आणि जर लॅव्हिलोज जास्त असेल तर स्फटिक जरा लेट होतात. नेमकी हे आपल्या याच्यामध्ये कशामध्ये येलो फ्लावर जे आहेत, सूर्यफूल असेल, मोरी असेल, याच्यामध्ये हे कमी असल्यामुळे होतं काय, तर ते स्फटिक जास्त लवकर होतात आणि आपल्याकडचं मध हे बाहेरच्या देशात जातं आणि तिकडे ते लोक होतात, तिकडे लोक ते जास्त दराने घेतात आणि खातात. तर माझं या माध्यमातून सांगणं असं आहे की स्फटिक झालेलं मध जे आहे, स्फटिकीकरण झालेलं मध खा, तुम्ही चपातीला लावून खा, ब्रेडला लावून खा, तुमच्या नाश्त्यामध्ये वापरा, पण खा, असं माझं ह्या माध्यमातून तुम्हाला सांगणं शेतकऱ्यांना. आता लोकांना आता मध खाल्ल्याने काय फायदे होतात? मध हे अँटीऑक्सिडंट आहे, खूप चांगला फायदा आपल्या शरीराला होतो. आपलं शरीर पूर्ण निरोगी राहतं. रोज तुम्ही मध खाल्लं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत नाही, प्रतिकारशक्ती वाढते, आपले केस करायचे कमी होतात, बरेच असे फायदे आहेत. खूप वेट लॉस होतो, वेट कमी लॉस पण होतो आणि वेट वाढतं पण. ज्याचं कमी वजन आहे त्याचं वजन वाढण्याला मदत होते आणि ज्याचं वजन खूप आहे त्याला कमी करण्याला मदत होते. अरे वा, दुहेरी फायदा. सर, आज अतिशय रंजक स्वरूपात आपण आम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे मी पितांबरी कंपनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज आपण इथे आलात. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक खात्रीशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पितांबरी ॲग्री केअर, देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.